बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अतिशय धक्कादायक घडलं। 55 वर्षीय शेतकरी सिद्धेश्वर घाईतिडक हे रात्री शेतातील आखाड्यावर जनावरे राखण्यासाठी मुक्कामी थांबले होते। मध्यरात्रीची वेळ होती आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी गावात ही घटना घडली आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी की सिद्धेश्वर घाईतिडक हे स्वतःच्या शेतातील आखाड्यावर जनावरे राखण्यासाठी मुक्कामी थांबले होते। रात्री झोपेतून उठले असता त्यांना विहिरीचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले। मात्र या विहिरीत पाणी नसल्याने त्यांना जबर मार लागला। विहिरीमध्ये असलेल्या खडकावर आपटून ते गंभीर जखमी झाले। या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि नाकाला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। कोरड्या विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। दरम्यान सकाळी बराच वेळ झाला तरी वडील घरी आले नाहीत, म्हणून सिद्धेश्वर घाईतिडक यांचा मुलगा शेतात त्यांना पाहण्यासाठी गेला। मुलगा शेतात गेल्यानंतर ही घटना त्याच्या निदर्शनास आली। या घटनेमुळे घाईतिडक कुटुंबावर शोककळा पसरली असून घाईतिडक यांच्या पश्चात पत्नी, 6 मुली, 1 मुलगा, भाऊ असा परिवार आहे।